शिरसगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला नागरिकांचा प्रखर विरोध का? काय आहे प्रकल्प? का होतोय विरोध? शिरसगाव तालुका कडेगाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध केलाय। सौर ऊर्जा प्रकल्पाला प्रखर विरोध करत शिरसगाव येथील माजी सरपंच संभाजी मांडके यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाची लढाई आम्ही भूमिपुत्रांच्या असून ही लढाई आर्या पारची असल्याची घोषणा यांच्याकडून करण्यात आली आहे। हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत नको अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व खात्रीशीर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अंतर्गत राज्यभरात एकंदरीत 9200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत। त्यापैकी 5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा शिरसगाव इथं होणार आहे। या प्रकल्पामुळे सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, पाडळी व चिंचणी या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पासाठी 22 एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीने घेतली आहे अशी प्रखर ग्रामस्थांची तक्रार आहे। तर या प्रकरणात बेकायदेशीर वृक्षतोड केली म्हणून वन विभागाकडून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या ठिकाणी असलेल्या 35 ते 40 वर्षापूर्वीच्या झाडांवर कुऱ्हाड चालवून पर्यावरणाची हानी केली। सौर ऊर्जेची गरज आहे, पण लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। हा प्रकल्प तात्काळ बंद करावा या मागणीसाठी शिरसगावसह परिसरातील ग्रामस्थांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे। गावातील 100हून अधिक महिलांनी आंदोलनात सहभाग घेतलाय। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या जागेतील झाडं कंपनीनं तोडल्यानंतर आंदोलक व महिलांनी त्याच ठिकाणी वृक्षारोपण केलंय। आंदोलकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी शेकडो झाडे लावून आम्हाला प्रकल्प नको, झाडे हवीत हे दाखवून दिलेलं आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेचा प्रस्ताव सादर करताना ग्रामस्थांची दिशाभूल केली, त्यामुळे शेकडो झाडांची कत्तल झाली। ग्रामस्थांना नाहक त्रास झाला, तरीही प्रशासनाला दया येत नाही। या प्रकल्पास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुण लाड, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाठिणकर, मच्छिंद्र सकटे, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, शांताराम बापू कदम, जितेश कदम यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। तर माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून चर्चा केली व भेटून निवेदन दिले। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, शिवराज मोहिते, कडेगाव। एकच नजर, चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।